नमस्कार, मैं सतीश जावेर। आप देख रहे हैं पालघर लाइव। सातीवली ग्रामस्थों ने जिला परिषद मराठी स्कूल में जड़ा ताला। उपशीर्षक सब हेडिंग, अवैध रूप से आधार कार्ड केंद्र एवं इंडियन पोस्ट ऑफिस के संचालन के विरोध में ग्रामस्थों ने उठाया कदम। समाचार, वसई के सातीवली स्थित जिला परिषद मराठी स्कूल की इमारत में अवैध रूप से आधार कार्ड केंद्र एवं इंडियन पोस्ट ऑफिस संचालित किए जाने के विरोध में शनिवार को ग्रामस्थों ने स्कूल के मुख्य प्रवेश द्वार पर ताला जड़ दिया। ग्रामस्थों का कहना है कि यह इमारत विद्यार्थियों की शिक्षा के लिए बनाई गई है, इसलिए इसका उपयोग केवल शैक्षणिक कार्यों के लिए ही होना चाहिए। ग्रामीणों ने प्रशासन से मामले की जांच कर तत्काल उचित कार्रवाई करने तथा स्कूल परिसर को विद्यार्थियों के लिए उपलब्ध कराने की मांग की। नमस्कार, मी सतीश पालघर लाईव्ह मधून मी आता आलेलो आहे सातिवली ठिकाणी जिल्हा परिषद शाळा मराठी शाळा जी खूप वर्षापासून येथे आहे. येथे आज एक इमारत आहे, शाळेचीच इमारत आहे. तिथे टाळ्या ठोकण्यात आलेल्या आहेत. तर मला तेच विचारायचं आहे की हे काय आहे? काय प्रकार आहे? म्हणजे टाळ्या ठोकण्याचा उद्देश काय आहे? तर तुम्ही बोला गं. नमस्कार, मी संजय टोपले, स्थायी समिती सभासद, शिक्षण समितीवर सभासद आहे. अ, या इमारतीला लॉक मारण्याचं एकमेव कारण म्हणजे ही शाळेची इमारत आहे आणि ही नादुरुस्त झाली होती. तर 2014 पासून म्हणजे नगरपालिका आल्यानंतर 2014 पासून आम्ही त्याचा पाठपुरावा केला की आम्हाला ती व्यवस्थित बनवून द्यावी, त्याचं रिडेव्हलपमेंट करून द्यावं. महानगरपालिकेने 2017 मध्ये त्याचा प्रस्ताव पास करून तो पारित केला आणि तत्कालीन नगरसेवक सुनील दादा असूलकर यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या कार्यकालामध्ये ती बिल्डिंग बनवण्यात आली. त्यांना आमची रिक्वेस्ट होती की आमचे शाळेचे वर्ग वरती करून द्या आणि गावासाठी हॉल अवेलेबल नाही कोणताही कार्यक्रम करत असताना, तर तो हॉलची आम्हाला गरज आहे नितांत, तर एक हॉल बनवून द्या. तर खाली त्यांनी तसे कार्यक्रम करण्यासाठी हॉल आणि वरती आमचे दोन वर्ग, जे आमचे दोन वर्ग तेच आम्हाला डेव्हलपमेंट करून दिलेले आहे. आता परिस्थिती अशी आहे की महानगरपालिकेची ही जी समोरची बिल्डिंग आहे ती C1 मध्ये गेल्या कारणाने त्यांचं पूर्ण दप्तर हे फादरवाडीला शिफ्ट झालं होतं. लोकांनी डिमांड केली की आम्हाला घरपट्टी भरणा करण्यासाठी त्रास होत होता, तर घरपट्टी पुन्हा आपल्याकडे यावी. इथले जे नगरसेवक आहेत त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि ते भरणा केंद्र पुन्हा इथे चालू केलं. पण भरणा केंद्र चालू करत असताना त्यांनी हे लक्षात नाही ठेवलं की ही बिल्डिंग शाळेची आहे, याच्यामध्ये नगरपालिकेचा कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही. त्यांना दुसऱ्या कुठेतरी शिफ्ट करू शकलं असतं आणि ते आले तर आले. आणखीन दोन प्रायव्हेट संस्था, आधार केंद्र आणि पोस्ट ऑफिस, यांना त्याच्यामध्ये घुसवलेलं आहे. हे प्रायव्हेट संस्था आहे. पोस्ट ऑफिस तुम्ही कुठेही बघा, त्यांनी स्वतंत्र भाड्याने जागा घेतलेली आहे आणि ते चालू आहे. आणि आधार केंद्र हे सुद्धा स्वतंत्र एक हे आहे, केंद्र आहे. त्यांनी फ्रँचायझी घेतलेली आहे, त्यांनी स्वतःचा गाळा घेऊन चालू करावा. आमची मागच्या म्हणजे जवळजवळ 6 महिन्यापासून 25/2/2026 ला मी अर्ज केलाय महानगरपालिकेला. त्याच्यावर कोणताही आम्हाला रिप्लाय दिलेला नाही. कोणत्याही प्रकारचा आम्हाला म्हणजे हे आलेलं आहे, लेखी पत्र किंवा काही आलेलं आहे किंवा तोंडी सुद्धा सांगण्यात आलेलं नाही. आणि अशातच आम्ही वारंवार एक नाही, दोन नाही, तर 3-3 अर्ज केलेला आहे. शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून आणि बसपा पार्टी, नॅशनल पार्टी यांच्या मार्फत विनोद गायकवाड यांनी स्वतंत्र एक अर्ज सुद्धा केले. असे 3-3 अर्ज केलेले असतात. एवढी शाळेची दुर्दैव अवस्था आहे की वरचे 2 स्लॅब कोसळलेले आहेत. आम्ही 2 वर्ग बंद करून ते खाली आणलेले आहेत आणि मुलांना ऍडजस्ट करून करतो. त्यामधले हे 2 वर्ग त्यांनी भरणा केंद्रासाठी घेतलेले आहेत. म्हणजे आमची आणखून अडचण झालेली आहे. एकीकडे आपण बघतो की केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, जिल्हा परिषद शाळेकडे अक्षरशः दुर्लक्ष करत आहे. आणि अशातच आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या ही जास्त आहे. आणि हे लक्षात घेता महानगरपालिकेने निदान एवढं तरी विचार करायला पाहिजे होतं की ती जागा शाळेची आहे, शाळेच्या मुलांची व्यवस्था आधी करायची गरज होती. त्यांनी भरणा केंद्र चालू केले आणि इथले जे नगरसेवक, तत्कालीन जे नगरसेवक आहेत, प्रसन्न भातनकर, जे ऍडव्होकेट आहेत, ते या स्थायी समितीवर अध्यक्ष आहेत. त्यांना ही सर्व परिस्थिती माहिती असताना सुद्धा त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद आम्हाला मिळालेला नाही. त्यांनी एक त्यांच्या परीने एक अर्ज केलेला आहे, त्याच्यानंतर कोणताही हालचाल झालेली मला वाटत नाही. मी पर्सनली वैयक्तिक त्यांना फोन केलेला होता, पण त्यांनी सांगितलं की मी थोडासा वेगळ्या कामामध्ये आहे, त्याच्यामुळे मी येऊ शकत नाही. मात्र स्थायी समिती, सध्याची जी स्थायी समिती आहे त्याच्यावर सुनील असलकर हे नगरसेवक आहे आणि समिती सदस्य आहेत तिथले. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की जर तुम्हाला लॉक मारायचं असेल तुम्ही लॉक मारू शकता, मी तुमच्या गावकऱ्यांच्या बरोबरीला आहे. एवढं आम्हाला आहे. आम्ही महानगरपालिकेकडे एवढीच डिमांड करतो की आमची जी बिल्डिंग आहे शाळेची, ती तुम्ही खाली करून आम्हाला द्यावी, ही आमची डिमांड आहे. बघू शकता तुम्ही, शाळेची इमारत चुकीच्या किंवा दुसऱ्या कुठल्या कारणासाठी वापरल्या कारणाने हा इथे धरणा
धरला आहे गावकऱ्यांनी. थोडक्यात सर तुम्ही सुद्धा थोडंसं एक तुमचं मत मांडा. नमस्कार, मी विनोद गायकवाड. मी सुद्धा या शिक्षण कमिटीचा सदस्य आहे आणि या जिल्हा परिषद मराठी शाळेचा इथला माजी विद्यार्थी आहे आणि बहुतेक इथे जे उपस्थित आहेत हे सर्वच या शाळेतून शिकून गेलेले आहेत. सर्व माजी विद्यार्थी आहेत या शाळेचे आणि खूप दुःख वाटतं तर या आमच्या शाळेची मागणी आम्हालाच करायला लागते आणि आम्ही इथले सातेली गावचे ग्रामस्थ स्थानिक रहिवासी असताना जर आमच्या जे येणारं भविष्य म्हणजे म्हटलं जातं की विद्यार्थी या देशाचं भविष्य आहे आणि त्यांचं भविष्यच म्हणजे वाऱ्यावर अक्षरशः वाऱ्यावर सोडलेली ही शाळा अशा पद्धतीने प्रकार चाललेला आहे. कारण इथले शिक्षकांची संख्या कमीत कमी 10 पाहिजे हवी होती, मात्र इथे 4 शिक्षक सध्या शिकवत आहेत. 2 शिक्षकांना SIR ची ड्युटी लावलेली आहे. म्हणजे नक्की प्रकार चाललाय काय? काय विद्यार्थ्यांचं भविष्य काय सरकारला सुद्धा या मराठी शाळा बंद पाडायच्या आहेत का? असा काही विचार त्यांचा दिसतोय. त्यातल्या त्यात हा विषय तर SIR चा झाला आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा झाला. आता महत्वाचा विषय म्हणजे ही जी इमारत आहे ही 2017 साली बांधण्यात आली. त्याचं आतापर्यंत कधी कुठल्या डागडुजी करायला महानगरपालिका आली नाही. कधी त्याकडे त्याला रंगरंगोटी केली नाही. मात्र आता त्यांना जेव्हा गरज पडली तर दावा करायला महानगरपालिका इथे कुठलीही सूचना न देता जसं संजय टोपले यांनी सांगितलं की शिक्षण कमिटी आहे त्या शिक्षण कमिटीचे त्यांनी ठराव घ्यायला पाहिजे होता, त्याची अनुमती घ्यायला पाहिजे, असं मात्र काही झालेलं नाही. परस्पर महानगरपालिकेने इथे घरपट्टी भरणा केंद्र सुरू केलं. त्यानंतर आधार कार्ड ठीक आहे, आधार कार्ड केंद्र हे लोकांच्या सुविधेसाठीच आहे, आमचा त्यालाही विरोध नाहीये. मात्र जागा चुकीची आहे आणि ती ती खाजगी संस्था आहे, त्यांनी त्यांची सोय कुठेही करावी किंवा इथे अनेक जागा उपलब्ध आहेत. जसं आपला बस डेपो आहे, खूप मोठी जागा आहे. स्मशान इथे जर एवढा मोठा दवाखाना सुरू होऊ शकतो तर आधार कार्ड केंद्र का सुरू होऊ शकत नाही? कारण आमच्या वेळेस आम्ही वालीवला जाऊन आधार कार्ड काढलेले आहेत, तर तेव्हा आम्ही त्रास सहन केला ना. मग आताही लोक जातील, आता तर लोकांकडे साधन आहेत. राहिला प्रश्न दुसरा महत्वाचा प्रश्न, इथे 450 विद्यार्थी शिकतायत आणि आज 2 दिवसापूर्वीची अशी आमची मिटिंग ज्या मुख्याध्यापकांनी मिटिंग लावली शिक्षण कमिटीची 15 ऑगस्ट बद्दल. तर टोपले साहेब होतो, मी होतो, इतर लोक काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नसतील. तर त्या मॅडमला विचारलं मी, एवढी खचून हा वर्ग भरलेला आहे. बोला काय करणार, एका वर्गामध्ये 2 इयत्तेची मुलं बसवलेत. कारण का तर दुसऱ्या माळ्यावरचा जो स्लॅब आहे तो पडलेला आहे. नगरपालिकेच्या इंजिनियरने येऊन त्याचा ऑडिट केलेला आहे, मात्र अजून कुठलाही त्याचा रिपोर्ट आलेला नाही. त्यामुळे त्याची डागडुजी करण्याचं काम सुरू झालेलं नाही. उद्या जर ही C1 मध्ये बिल्डिंग आली तर एवढे 450 विद्यार्थी बसवायचे कुठे? मग एवढा मोठा गहन प्रश्न असताना सर्व काही डोळ्यासमोर दिसत असताना एवढी मोठी इमारत जर इतर कामासाठी वापरली जात असेल आणि विद्यार्थ्यांना अक्षरशः कोंबून बसवलं जातं, म्हणजे ते बघून अक्षरशः वाईट वाटतं. आणि आमच्या वेळेस म्हणजे एवढी साधनही नव्हती तरी सुद्धा आम्ही खूप चांगल्या पद्धतीने शिकलो. आता तर महानगरपालिका आहे आणि अक्षरशः लाज वाटते का सातेली गाव हे महानगरपालिकेमध्ये सांगायला. एक मध्यंतरी एका तरुण मुलाचं दुःखद निधन झालं. आम्ही स्मशानमध्ये गेलो तर लाईट नाही. वाडा, कल्याण, डोंबिवलीची लोक आली होती, ते अक्षरशः म्हणजे हसत होते का सातेली गाव हे महानगरपालिकेमध्ये आहे आणि तिथे लाईटची व्यवस्था नाहीये. मग स्थानिक प्रतिनिधी करतात काय? बोलतात सदैव तत्पर तत्पर, मग काम का होत नाहीये? आज इथे एवढी भयान अवस्था आहे का इथे चिखल झाले आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये. महानगरपालिकेचे कर्मचारी म्हणतात आम्ही ते टॉयलेट साफ करणार नाही. अरे ते शिक्षक पण माणूसच आहेत ना, ते भविष्य मुलांचं घडवतात. अरे ते सांगतात का आम्ही टॉयलेट साफ करणार नाही? मग ते माणसं नाही आहेत का? म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आहे, कारण इथे वचक कोणाचाच नाहीये, ना अधिकाऱ्यांवर आहे आणि इथले ना कर्मचाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही. फार वाईट परिस्थिती सातवीची. म्हणून आपण सजग नागरिक आहोत. तर अशा पद्धती म्हणजे वेळ बघा कशी आली, लोकप्रतिनिधी इथे उपस्थित नाहीयेत आणि इथे स्थानिक रहिवासी आणि ग्रामस्थ इथे आवाज उचलतायत. म्हणूनच आज सीमा म्हणतात ना, संयमाचा बांध तुटलेला आहे. जवळजवळ फेब्रुवारी महिन्यामध्ये मी असेल, संजय टोपले, अनेक सहकारी म्हणजे रुपेश जाधव असतील, चोपडेकर साहेब, गुप्ता साहेब असतील, दीपक जाधव असतील, वैभव भोयर आहेत, अनेक सहकारी आहेत. सर्वांचं नाव घेणं शक्य होणार नाही, पण हे सगळे सहकारी सर्वांचा पाठपुरावा फेब्रुवारी महिन्यापासून आमच्याकडे तारखे सहित आमच्याकडे त्या अर्जाची प्रत आहे. तर एवढं होऊन सुद्धा जर इथे कोण लक्ष घालत नसेल म्हणजे नक्की काय? म्हणजे याच्याच प्रकारे काय हे सातेली गाव सुद्धा वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि इथली जी शिक्षणाची जी व्यवस्था आहे ही सुद्धा वाऱ्यावर सोडलेली आहे. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. मग येणाऱ्या काळामध्ये जर आपण लक्ष घातलं नाही तर अजून फारच वाईट परिस्थिती होणार नाही. कारण कामनसारख्या गावामध्ये मागणी करून 10वी पर्यंत शाळा होती. वालीवला जाऊन बघा, आज गोकुऱ्याला सुसज्ज इमारत उभी राहिलेली आहे. ठीक आहे, देणगीदारांनी देणगी दिली असेल, मात्र ते महानगरपालिकेने डेव्हलप केलेली आहे. पण इथे का होत नाहीये? 7वी पण का असे ना, पण ती चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. आज एवढं मोठं इथं मैदान होतं, ज्यावेळेस आम्ही इथे शिकलो तेव्हा चांगल्या पद्धतीने मोठं मैदान होतं. मात्र
पोस्ट ऑफिस आणून बसवणं, अनेक गोष्टी या करत करत ही जागा आता एवढी अपुरी झालेली आहे. आणि विद्यार्थी संख्या आणि जसं प्रत्येकाने सांगितल्या पद्धतीने इथे गोरगरीब मजूर लोक इथे राहतात. जास्त संख्या ही गोरगरीब लोकांच्या सातिवलीमध्ये, स्लम एरियामध्ये लहान लोक, त्यांची मुले ते थोडा हे बघा, हे समोरचे विद्यार्थी बघा तुम्ही त्यांची संख्या, का आज ते देशाचं भविष्य आहे. आणि जर त्यांची अशी अवस्था असेल, अक्षरशः 15 ऑगस्टला सुद्धा आम्हाला त्यांना इथे पावसामध्ये उभं करावं लागतं, का तर सुसज्ज असा हॉल नाही आहे. आणि त्याचीच मागणी होती की संजय टोपले यांचा नेहमी पुढाकार असतो गोष्टीसाठी, का जर ही शाळेची इमारत असेल आणि त्याच्यावर जर अशा पद्धतीने अतिक्रमण करून जर अनेक गोष्टी जर ठेवल्या जात असतील तर ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे तर आम्ही आज सर्व ग्रामस्थांनी एका विचाराने हा निर्णय घेतला, का परिणाम काही हो, आपण ती ज्या आपल्या म्हणजे आमचं काही वैयक्तिक किंवा ती आमची मालकीची इमारत नाहीये, मात्र हे मुलांची शाळेची दुरावस्था आहे आणि आम्ही शिक्षण कमिटीचे सदस्य असल्याकारणे ते आमचं कर्तव्य सुद्धा आहे. नैतिक या जबाबदारी आहे. आणि ते आम्ही डोळ्यासमोर ठेवून आज या इमारतीला जे काही खाजगी संस्था होत्या त्यांना अल्टिमेटम दिलं होतं, मात्र त्यांनी कुठलं लक्ष दिलं म्हणून आज सर्व ग्रामस्थांच्या वतीने या इमारतीला टाळं ठोकण्यात आलेलं आहे. बघू शकता विद्यार्थ्यांसाठी स्थानिकांची किती कळकळ आहे. त्याबद्दल सरकारने किंवा लोकप्रतिनिधीने पुढचं पाऊल लवकरात लवकर उचलायला पाहिजे.